हॅलो. हाय क्या बोल, कसा आहेस? अरे एक नंबर. आता पाय कसा आहे? हा हाय जरा बरा आहे. हालचाल करताना त्रास होतोय म्हणा आता. अरे पण त्यामुळे बेसिक ट्रेनिंगची टेस्ट राहिली ना. मग आता आता काय बरं झालं की द्यायची टेस्ट. अरे बाबा इथे एकदा आलं की ट्रेनिंग कम्प्लीट करूनच बाहेर पडायला लागते. बरं बाबा माझं सोड, मी बरा होतच असतोय. माझी बहीण काय म्हणत्या? काय नाही. आज्या तू विचारलंस का नाही तिला? नाही. गप लाका, तू विचारलं ना असं होणारच नाही. अरे बाबा खरंच विचारलं नाही. ए आज्या, जर तुला सांगायचं नसेल ना तर तसं डायरेक्ट सांग. आता मी तुझ्यापासून लपवून ठेवीन का? होय, मी एवढं बिचकत कशाला बोलतोयस? अरे सांग की, ते शिकलेले बी एवढं मस्का लावायला लागत ना माहितीये का? ठीक आहे. अरे तुला एकदा सांगितलं कळतं ना. बर बर, नको सांगू. अरे नाही, मी जरा जास्तच एक्साइट झालो, माझं चुकलं. सॉरी क्या. अरे जरा टेन्शन मध्ये. अरे फोन का ठेवलास? मी बोलणार होतो की. मी नाही, त्यानंच तिकडनं ठेवलाय. तो ठेवणारच की. तू त्याची कुठं काय ठेवलीस? सांग की आजा, काय झालंय? आपल्या दुस्तीला कुणाची नजर बिजर लागली का काय र? हा काय रे रावल्या? कुठं काय? काय नाही, अरे जरा फोन बिन उचलत जा की. उचलतोय की. तुझा दोस्त बघ कसा फोन केल्या केल्या एक रिंग व्हायच्या आत फोन उचल तू. शितले गुच्चेष्टा नको. मग काय करू? तोंडा 12 वाजवू का तुझ्यासारखं? एक तर स्वतः टेन्शन घ्यायचं आणि दुसऱ्याला बी द्यायचं. पण मी तुझ्याशी का बोलते? का रावल्या? होय, मी बी तीच म्हणतोय. ऐक की रावल्या, बोल की. आज ना माझा पेपर होता. हा इतकं सोपं गेला माहितीये? विचार बघू, इतकं सोपा कसा काय गेला? इतका सोपा कसा गेला? मला गुड लक मिळालं होतं, पण त्यासाठी मला एकाला एवढा मस्का लावायला लागला होता माहितीये? शीतल, लय मस्का लावायचा नाही कुणाला. मी बघ पाऊस सोडला तर कशालाच मस्का लावत नसतो. मी जातो, का राजा? मला जरा काम आहे, रानात जायचंय. अय रागवलास काय? सॉरी. अगं तसं नाही, मला खरंच काम आहे, जातो. आजा थांब की. बघितलंस का रावल्या? काय झालंय या आजाला? काय माहित काय झालंय, मला बी काय सांगत नाही. एकटच बसतय, येड्यागत वागतय. पण तुझ्याजवळ काय तर बोलला असेलच की. अगं तो आत्ता कुठं माझ्या जवळ थांबायला लागलाय? नाही, माझ्यापासून सारखा लांब लांबच पळत होता. काय झालंय ते बोलत बी नाही. बोललं की कसं मन मोकळं होतं ना, पण ते बी नाही. काय झालं असेल? या जयश्री या, वेलकम. जमाय सुरजे, मागच्या बागेत जाऊन पाणी घाला जा. बोला. आता बोलण्यासारखं काय राहिलंच नाही. आता काय झालं अजून?
मला वाटलं मम्मी तरी माझ्या बाजूने खंबीरपणे उभी राहील. आता मामीने पण पार्टी बदलली का काय? मम्मी माझ्या लग्नाच्या माग लागली. अहो मग चांगलं आहे की. काय चांगलंय? अजिंक्य सोडून दुसऱ्या कुणावर लग्न करायचा मी विचार बी करू शकत नाही. आणि तिनं माझ्यासाठी स्थळ आणले. मामी पॅक झाले म्हणायच्या. काय टॅलेंट जी भैया. यांचं आता अवघडच झालंय की. यांचे कॅप्टनच बाय दिलं म्हणायची. पण आता मी माग हटणार नाही. मग यात आमचा काय रोल असेल? तुम्ही फक्त सोबत राहा. बाकी काय करायचं आणि कसं करायचं ते मी बघते. आता तुम्ही मला एकच मदत करा. बोला की, आम्ही ऍट अ टाइम तयार आहे. भैया एनी टाइम. हा, दॅट इज दॅट. अजिंक्यचं अजून कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळायचंय. त्याआधी येत्या 4 दिवसात गावात चौकशीसाठी पोलीस येतात. आता तुम्ही गावातली प्रतिष्ठित व्यक्ती, मग तुमच्याकडे त्या अजिंक्यबद्दल चौकशी करणारच. हा मग तेव्हा तुम्ही अजिंक्यबद्दल चांगलं सांगू नका. बर. काय मग, कसा वाटला प्लॅन? नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? चांगला प्लॅन आहे, पण वाटतंय तितकं सोपं नाही. अहो तुमच्यासाठी कायच अवघड नाही. तुम्ही एकदा का एखादी गोष्ट ठरवली की तुम्ही काय बी करू शकता. पण मग एक अडचण आहे. आता अडचण काय आहे? बघा, म्हणजे कशाच्या आधारावर आपण अजिंक्यच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा? समजा अजिंक्यची गावात बदनामी झाली तर त्यात तुमची बी इमेज ढासळेल. त्याची काळजी तुम्ही नका करू. ते काय करायचं ते मी बघते. आणि तसं बी त्यांची गावात बदनामी झालीच तरी त्यानं मला काही फरक पडत नाही. कारण मला माहितीये ना खरं काय आहे ते. आणि गावातल्या लोकांचं काय, 4 पावसाळा गेले की जातील विसरून. असं आहे का? मग डन. बरं आता येते मी. कुणी बघितलं तर उगाच संशय घेतील. बर ठीक आहे. येऊ का? या. टॅलेंट पोरगी क्वालिटी आहे. ही जर का राजकारणात आली तर कुणाच्या बापाला ऐकायची नाही. खरंय भैया. खरं टॅलेंट हिच्यात आहे. कुणाला कामाला आणि कुणाला धंद्याला कसं लावायचं हे हिच्याकडून शिकावं. हा